मग सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर गेले ना 3-4 वेळा मी सुरुवात केली व्हिडिओला मगासपासून, पण ही ना अशीच मध्ये मध्ये ओरडते. खाली ठेवलं तर खालून ओरडते, असं घेतलं की असं ओरडते. म्हणजे तिचं म्हणणं आहे तू बोलूच नको, मला बोलायचंय. आणि इथं नवन्या, मग तिचंही म्हणणं आलं की मलाही यायचंय मम्मी. म्हटलं या, सगळेच या, सगळ्यात सुरू करूया. मला ना चिवडा बनवायचा होता आणि शेंगदाण्याचा लाडू. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करता येईल. पण या दोघी मला वाटत नाही मला काही करू देतील. मला असं वाटतं मला व्हॉइस ओव्हरच करावा लागणार पुढचा व्हिडिओ, कारण ह्या नाही बोलून देणार. या दोघी अजिबात नाही बोलू दे. मला ना चहासोबत खायला ना नेहमी काही ना काहीतरी हवं असतं. खारी, टोस्ट, बिस्किट सोडून दुसरं काहीतरी. तर माझ्याकडे पातळ पोहे आहेत काही, म्हटलं त्याचा चिवडा बनवता येईल. आणि गोडची क्रेविंग होत असते जेवण झाल्यावर वगैरे, किंवा दिवसा कधीही होते. तर म्हटलं मग शेंगदाण्याचे लाडूही बनवून ठेवते. अगदी सोपे, त्याने लगेच होतात आणि आवडतात मुळात मला ते. आधी मी खात नव्हते आणि मला आधी ना व्यवस्थित जमतही नव्हते. हो, तुम्ही म्हणताल साधे बेसिक शेंगदाण्याचे लाडू कसे जमत नव्हते, तर खरंच जमत नव्हते. ते काय हेही मी बनवताना सांगेल की मी काय चेंजेस केले तर मला ते बनवता यायला लागले. चलो. आणि हिचे पप्पाही येतील पुढच्या अर्धा-पाऊण तासात. जे काल गेले होते, काल रात्री आले नाही तर आज येणार आहेत. ते बाहेर गेले होते त्यांच्या फ्रेंड्ससोबत फिरायला 1 दिवसासाठी, जास्ती नाही. तर मग तेही येतील थोड्या वेळात. 5:30 वाजत आलेले आहेत. तोपर्यंत आपण हे बनवून घेऊ, तोपर्यंत ते येतील. घरात अशा काही गोष्टी बनवून ठेवल्या ना की जरा बरं पडतं. म्हणजे बाहेरच्या गोष्टी जरा कमी खाल्ल्या जातात. हे माहीत असून पण ना बऱ्याचशा वेळेस असं होतं ना की आपण घरातल्या गोष्टी बनवायच्या तसाच ठेवतो आणि बाहेरून आणतो. माझ्या बाबतीत तर खूप वेळा होतं. कारण मला चहासोबत ना काहीतरी खायला हवंच असतं. मला खारी, टोस्ट, बिस्किट हे फारसं नाही आवडत चहासोबत. पण अशा ज्या चिवडा, चकली किंवा शेव हे जे असतं ना ते जास्त आवडतं. त्यामुळेच मी कितीतरी वेळा ठरवते की मी घरात काही ना काहीतरी बनवून ठेवेल. कारण बाहेरचं जे आणतो ना त्यापेक्षा घरातल्याच्यावर थोडा विश्वास जास्तीच असतो की हे व्यवस्थितच असेल. बाहेर तेल कोणतं वापरतात, ते हायजीन किती मेंटेन करतात, यातलं आपल्याला काहीच माहिती नसतं. पण घरात आपण तेलही चांगलं वापरतो आणि घरात खाणारे, त्यामुळे अगदी स्वच्छता ठेवून सगळ्या गोष्टी करत असतो. जसं की मी हे चिवडा बनवायला घेतला तर तो अगदी छान असा चाळून वगैरे घेतला होता. आता हे बाहेर कितपत करतात हे आपल्याला खरंच माहिती नसतं. आणि चिवडा जो आहे हा पातळ किंवा मुरमुऱ्यांचा म्हणा, तो नेहमी मी असाच पद्धतीने करते. यात एक गोष्ट लक्षात ठेवते की जो कढीपत्ता आणि ज्या मिरच्या तळून घ्यायच्यात ना त्या छान अशा क्रिस्पी तळल्या पाहिजे. कारण माझ्याकडनं एकदा काय झालं होतं, मिरच्या अशा नीट तळल्या गेल्या नव्हत्या आणि त्यामुळे माझा पूर्ण चिवडा खराब झाला होता. आणि तोही दिवाळीचा. साधारण तेव्हा मी 2 किलोचा वगैरे केला असेल. तो पूर्ण असा म्हणजे इतका चिवट झाला होता ना, म्हणजे तो चावून चावून अक्षरशः पूर्ण जबडा दुखायचा. पण काय म्हणतात ना, चुकीतून माणसं शिकतात, तसंच मी त्या चुकीतून शिकले. आता मी इतकं व्यवस्थित सगळ्या एक एक गोष्टी तळून घेते ना की सांगायला नको. तर अगदी म्हणजे गार करून त्या म्हणजे बोटाने हे करून पाहते की हा अगदी क्रिस्पी झाल्यात ना, मगच मी त्या चिवड्यात टाकते. तर चिवड्यातही घरच्याच गोष्टी शक्यतो जास्ती छान वाटतात. भडंग वगैरे करतो ना आपण दिवाळी, तर त्याला मसाला ठीक वाटतो कधी कधी, पण कधी कधी असं वाटतं की हे बेसिकच आहे ना, जास्ती चव देतात. म्हणजे मी तरी काय वापरते चिवडा करताना, आपले शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, त्याचबरोबर लाल तिखट थोडंसं आणि हळद, आमचूर पावडर, मीठ आणि साखर, एवढ्याच गोष्टी वापरून इतका मस्त असा चिवडा होतो ना. यात तुम्ही ड्रायफ्रूट्स म्हणजे जसे आपले काजू वगैरेही तळून घालू शकता, त्यानेही खूप छान वाटतं. पण मी ते वापरत नाही कारण गरज वाटत नाही. शेंगदाणे भरपूर घालते, छान लागतं. आणि आपण पिठी साखर म्हणजे ते साखर बारीक करून घालतो ना, तर मी त्यातच मीठ घालून घेते. साखर आणि मीठ सोबत घालून वाटून घेते. म्हणजे मीठही छान असं सगळीकडे लागतं, नाही तर मीठ बऱ्याचशा वेळेस आहे ना खाली खालीच राहतं. तो चिवडा एक साईडला बनवून घेतला. नंतर घेतले शेंगदाण्याचे लाडू बनवायला. आणि मी आधी काय करायचं माहिती आहे का, माझे शेंगदाण्याचे लाडू आहेत ना, असं हे जे आता तुम्ही पाहताय जे मी वाटलं आहे ना, ते असं ओलसर आहे. म्हणजे मी हातात धरलं तरी त्याचा गोळा होईल. आता यात काही तेल तूप काही आपण घालत नसतो शेंगदाण्याच्या लाडूमध्ये. कारण जे शेंगदाण्याचं नॅचरल तेल असतं ना तेच वाटताना सुटायला हवं.
माझं ना असं सुटतच नव्हतं. म्हणजे असं अगदी सगळं ना काय म्हणतात कोरडं कोरडं राहायचं, त्याने नीट लाडू बांधता यायचे नाही. तर एक दिवशी ना माझे शेंगदाणे खूप छान असे खरपूस भाजले गेले होते. तर ते मी सहज वाटायला घातलं, तर ना त्याचं तेल सुटून खाली ना असं अगदी पीनट बटर कसं असतं आपलं त्या टाईप झालं होतं. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की शेंगदाणे जर छान भाजले गेले असतील ना तर त्याचे लाडूही अगदी अप्रतिम होतात. तेव्हापासून मला जेव्हाही शेंगदाण्याचे लाडू बनवायचे असतात ना, मी ते छान असे खरपूस भाजून घेते. थोडे डार्क वाटतात ते, म्हणजे की जळलेत असं वगैरे, पण ते जळलेले नसतात, छान असे खरपूस भाजलेले असतात. मग काय, मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, थोडा गूळ आणि याच्यात ना मी थोडंसं मीठही घातलं आहे चिमूटभर, आणि आपली जायफळ असते ना तीही घातली आणि छान असं वाटून घेतलं. त्यामुळे असे मस्त असे लाडू तयार झालेत. आणि एकीकडे हा चिवडा. आणि मला आता खरंच वाटतंय की मी लक्षात ठेवून अशा गोष्टी दर आठवड्याला बनवून ठेवायला पाहिजे घरात खायला. म्हणजे मीच काय, सगळेच घरात मस्त असं खातात आणि बाहेरच्या गोष्टी कमी आणल्या जातात. चला तर मग हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय.